नवीन पिढीचा असेल, जुन्या पिढीचा असेल, मधल्या वयातला असेल, त्यावेळेस त्याला अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असताना काय काय केलं पाहिजे, कशाचा वापर केला पाहिजे, खतं कशाने कमी लागणार आहेत, पाणी कशाने कमी लागणार आहे, आपण नेहमी पाचट पेटवतो ते पाचट न पेटवता काय केलं पाहिजे, कसं गाडलं गेलं पाहिजे, नांगरट करायच्या ऐवजी काय पद्धतीने जमिनीची मशागत सुरुवातीला केली पाहिजे, धेंचा वापरला पाहिजे का ताक वापरला पाहिजे, कुठलं बेणं हे वापरलं पाहिजे. या खूप गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळाल्या असतील. तिथं ढोबळी मिरची असेल, तिथं लाल मिरची असेल, खायची मिरची, वेगवेगळे टोमॅटो वगैरे खूप काही तिथं आपण ठेवलेलं होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मासेमारी पण कशा पद्धतीनं, कुठला मासा आज मार्केटमध्ये मिळत नाही, तो जी आता पैदास आपल्याला कशी वाढवली पाहिजे. कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. आज हा माझा कधेरीचा परिसर मला आठवतोय. आज आता आमचे काही सहकारी आपल्यात हयात नाही, मग अकबर मुल्ला असेल किंवा आमचा दत्तूमाळी असेल, ही दोघंही माझ्याबरोबर माझ्या मोटरसायकलवर असायचे. कितीतरी जुन्या लोकांनी पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी माळावर आम्ही फिरायचो, सगळ्या काही गोष्टी करायचो. अनेकदा काय काय आपण सगळ्यांनी केलं हे आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या समाजांनी त्रास दिल्यानंतर कशा पद्धतीनं आपण ती भूमिका घेतली. तो काळ होता, तो काळ गेला. आता ग्रीनरी आली. आता इकडं दत्तामामा भरणे, मी आपलं लाकडी लिंबोडी ह्याचं पाण्याचं कसं आपल्या माझ्या इंदापूर बारामती तालुक्यात येईल ते आणत असताना परवाच मी कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं होतं की ओ तुला कुठं अडचण आहे का. तो म्हणलं दादा काही ठिकाणी पाईप टाकताना शेतकरी विरोध करतात. माझी शेतकरी समाजाला विनंती, अरे बाबांनो, तुमची माझी जात शेतकऱ्याची, आणि त्याच्यामुळे ही पाईपलाईन एकदा झाली की उजनीचं पाणी पिण्याच्या योग्यतेचा असा माझा दावा नाहीये, परंतु ते पाणी आपण वरपर्यंत आणणार आहे, आपल्या लाकडी लिंबोडच्या परिसरामध्ये देणार आहे. आपला हा सगळा सावळचा, आपला जैनकवाडीचा हा मधला जो टापू आहे तो आपल्याला ओलिकताखाली आणायचा आहे. आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही मागं गोष्टी घडल्या. मी आता त्या सारख्या काढत जुन्या लोकांना मी दोष देत नाही, परंतु आता पृथ्वीराज बापूंच्या नेतृत्वाखाली कैलास असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, ते संचालक बोर्ड तिथं काम करते, शिस्त आलेली आहे. तिथं लागण तारीखेप्रमाणे ऊस तोडला जातोय. भाव यंदा बरा मिळालेला आहे. आपल्याला त्याच्यात अजून सुधारणा करायच्या, त्याला थोडासा काही वेळ लागेल. कारखाना कधी 8,000च्या पुढे जात नव्हता, आता 7,500, 8,000, 7,500, 8,000च्या वर कारखाना कंटिन्यू चाललेला आहे. माझ्या कनेरी काठेवाडीचे पण लोक तिथं कारखान्यामध्ये कामाला आहे. आणि त्याच्यातून ज्या ज्या अडचणी येतील, मग इन्कम टॅक्सचं काही आलं, सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव ह्या लोकांनी सांगितलं, आपण त्याच्यातनं मार्ग काढतो. परवाच मी बापूंना फोन केलेला होता. आपलं एक जुनं प्रकरण होतं ते आपण मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. साखर आयुक्ताची काही कामं असतील, इतर काही कामं असतील, त्याच्यामध्ये एनसीडीसीची काही कामं असतील, त्याच्यात कशी मदत करता येईल. आणि त्यावेळेस आपल्या बापदात्यांनी लावलेलं ते रोपटं, मग स्वर्गीय साहेबरावांना असतील, स्वर्गीय माणिकराव दादा असतील, त्यांच्याबरोबर उंडे असतील, पवार असतील, गावडे असतील, निंबाळकर असतील, यादव असतील, पाटील असतील, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये त्या बोर्डामध्ये सुरुवातीच्या होते. ह्या सगळ्यांनी ते वैभव उभं केलंय. त्याच्यामध्ये आजच मी काही शिक्षण संस्थांच्या वेळेस तिथं शब्द दिलेला आहे. मी CSRच्या बद्दल सकाळी काही लोकांना बोलून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या CSRच्या बद्दल, माझ्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या CSR बद्दल, माळेगावच्या शिक्षण संस्थेच्या CSR बद्दल. आता माळेगावला आज 5 कोटी रुपये मंजूर केले CSR मधनं. ते आजच मला सकाळी ती बातमी कळली. मी ते कबूल केलेलं आहे. मी बापूंना द्यायचं कबूल केलंय, आमच्या पुरुषोत्तम दादांनाही द्यायचं कबूल केलं, म्हणजे कारखान्यांना. हे माझं काम चाललेलं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. आज मी काय हे सगळं सांगतो, आता हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी देत असताना आम्ही साधारण नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला. मी ॲव्हरेज बघितलं, जे काही उमेदवार दिलेले आहेत बाबांनो, त्याच्यामध्ये ॲव्हरेज आपलं 40 ते 41 वयाचं आहे.
24 वयापासून 55 वयापर्यंतचे उमेदवार महिला भगिनी असतील किंवा आमचे पुरुष असतील किंवा तरुण सहकारी असतील यांना आपण दिलेले. त्यामुळे इतर लोकांना थांबावं लागलं ही गोष्ट मला मान्य आहे. काही जण नाराज झाले, मग आमचे भिसे असतील, मग आमचे इकडे देवकाते पाटील तिकडं ते असतील, चोपड्यांच्या शामराव आपल्या श्यामच्या पण मुलीनं हुशार होती मुलगी, तिनं पण उमेदवारी मागितलेली होती, टकल्यांनी उमेदवारी मागितली होती, भिसांनी उमेदवारी मागितली होती, देवकांनी उमेदवारी मागितली होती, तसंच अनेक भागात वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी उमेदवारी मागितली होती. मित्रांनो, मी असलो काय तुम्ही असलं काय, जागा एकच आणि एकंदरीत त्या 18 जागा, त्याच्यावर तेवढ्यातच सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येतं. काहींना मला देता आलं नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पुढे निवडणूक आहे. परवाच मी पुरुषोत्तम दादाशी बोलत असताना आम्ही चर्चा केली की बाबा आपल्याला काही लोकांना तिथं संधी द्यावी लागणार आहे. मी पुरंदर तालुक्यात पण त्या दिवशी होतो. तिथलंही कार्यक्षेत्र आपल्यामध्ये येतं, खंडाळ्याचं आहे आणि आपलं पाडेगाव, एकच गाव आहे फलटणचं पाडेगाव, असं आहे ते कार्यक्षेत्र आहे. त्याच्यावर तिथं पण भाव चांगला चाललेला आहे. इतर गोष्टी आहेत, वेगवेगळे चढ उतार येत आहेत, वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. साखरेचे भाव एकदम वाढतात, एकदम कमी होतात. पुन्हा ज्यूस टू इथेनॉल, BAV टू इथेनॉल, CAV टू इथेनॉल, अशा काही गोष्टी आहेत. ते चेअरमन संचालक म्हणून आम्हा लोकांना माहिती आहे. इतर पण काही तज्ज्ञ डायरेक्टर आहेत, माजी डायरेक्टर असतील किंवा सभासद असतील, त्यांनाही माहिती आहे. पण मला तुम्हाला सांगायचं, मला व्याप जरी वाढलेला असला तरी माझं बारकाईनं लक्ष हा बारामतीकडे आहे, माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण त्याच्यात होतं काय, आता कुणीला तरी बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागतं. मग हेच दादांच्या बरोबर, मग ह्यांनीच सांगितलं असेल, मग ह्यांनीच काहीतरी आपल्याबद्दल कान भरले असतील. मी इतक्या हलक्या कानाचा नाहीये, माझं कुणी कान भरू शकत नाही. मला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. अरे बाबा, मी पहिली इलेक्शन नाहीये. 92ला तुमची निवडणूक पहिली लढवली स्थानिक स्वराज्य संस्थांची, 92 नंतर 97, 2002, 2007, 2012, 2017 आणि आत्ताची जवळपास 7वी निवडणूक आहे 2026ची. आम्हालाही कळतं ना. आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकाच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेब जगतापांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास, बारामतीचा सर्वांगीण विकास, माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने, ती मीच तयार केलेले कार्यकर्ते, ते कुठले आहेत दुसरे? प्रवीण मानेला मी सभापती केला होता. आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात. मग पद कमी पडली तर दुसरे बोलवायला तयारच असतात. ये मी तुला देतो, ये तुझ्यावर जबाबदारी सगळी, की त्याला वाटतं यार माझ्यावर सगळी जबाबदारी. अशा पद्धतीने ते होतं आणि ते थांबवू शकत नाही. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.